नमस्कार 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 मित्रमैत्रिणींनो, आज मला फारच छान वाटत आहे, एकदम तोत्ताचान सारखं। मला तर माहीतच आहे ना की आपण संघर्षगाथा बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास घेतो। आता त्यातले फक्त 4च जीवन प्रवास राहिले आहेत आणि आज आपल्या समोर 26वा जीवन प्रवास आपलीच मैत्रीण शीतल घेऊन येणार आहे। म्हणूनच मला एवढा आनंद होत आहे ना, एवढा आनंद होत आहे ना, एकदम तोत्ताचानसारखं खूपच आनंद होत आहे मला। तर चला मित्रांनो, आपण पाहूया की आजच्या या जीवन प्रवासामध्ये काय छान आहे ते। नमस्कार नमस्कार नमस्कार, माझे नाव शीतल। मित्रांनो, आतापर्यंत आपण संघर्षगाथा बहुजन विद्यार्थिनी यामध्ये आतापर्यंत आपण 25 जीवन प्रवास ऐकले आहोत आणि ते अनुभवले सुद्धा आहोत। तर आज आपण 26वा जीवन प्रवास ऐकणार आहोत आणि ते सादर करणार आहे मी। यामध्ये 26वा जीवन प्रवास लिहिलेला आहे राजश्री कांबळे या ताईंनी, आणि त्यांनी लिहिलेला जीवन प्रवास म्हणजे उच्च शिक्षण सार्वजनिक अवकाशाचा अनुभव घेताना। यामध्ये त्या ताईंची परिस्थिती साधारण होती आणि त्या ताईंच्या कुटुंबामध्ये आई, वडील, एक भाऊ आणि 4 बहिणी होत्या। त्याची आई गृहिणी होती व वडील चालक होते। आर्थिक परिस्थितीत नसताना सुद्धा त्याच्या आई वडिलांनी त्यांना शिकवलं आणि त्या 4ही बहिणी 10वी शिकलेल्या होत्या व या ताईंनी पुढे शिकत गेल्या। आणि त्यांचे वडील फार छान होते की त्यांना त्याच्या पहिल्या बहिणी 10वीमध्ये नापास होतात आणि म्हणून त्याचे वडील त्या मोठ्या ताईचं लग्न लावून देतात। आणि ही ताई दुसऱ्या नंबरच्या ताईचा पण 10वी नापास झाल्यामुळे त्या ताईचं पण लग्न लावून देतात व ही ताई तिसरी आणि त्यांच्या वडिलांच्या ते दोघेही असल्यामुळे त्या ताईवर जबाबदाऱ्या वाढायच्या व ह्या ताईंनी त्यांना शिकायची फार आवड होती आणि ते शिकत 10वी पास झाल्यानंतर पुढचं शिक्षण कुठं करायचं म्हणून ते शहर ठिकाणी जाऊन एका विद्यालयामध्ये शिकायला गेल्या। त्यावेळेस त्या ताईंनी म्हणजे पिक्चर पाहिले नव्हते, सहलीला गेली नव्हती आणि इतर उपक्रमामध्ये भाग घेतला नव्हता, पण विद्यालयामध्ये जाऊन त्या ताईंनी ते सगळं अनुभवलं। सहलीला गेलं, नंतर सहलीहून येण्यानंतर पण त्यांना सहलीत काय अनुभवलं ते सुद्धा लिहायला त्या सरांनी सांगितलं। तो विद्यालय त्या ताईंना फार आवडलं। त्यानंतर त्या ताईला पुस्तक वाचण्याची गोडी लागली, ते ताई पुस्तक वाचू लागले। नंतर मी जेव्हा या ताईंचा जीवन प्रवास वाचत गेले तेव्हा त्या या पुस्तकामध्ये या पाठामध्ये 2 पुस्तकांची नावं आली जी ही ताई वाचणार होती। त्या पुस्तकाचे नाव म्हणजे तोत्ताचान व द अल्केमिस्ट। हे पुस्तक जेव्हा मी नाव ऐकलं तेव्हा मला फार आनंद होत होता, कारण की हे दोन्ही पुस्तक आम्ही वाचलेली आहेत आणि हे दोन्ही पुस्तक फार भन्नाट आहेत आणि या ताईंनी हे पुस्तक नक्की वाचले असतील। त्या ताईंना पण हे पुस्तक फार आवडले असतील। हे ताईंचं जीवन प्रवास अतिशय साधारण आहे आणि ह्या ताईंनी नंतर त्यांना एका मुलाशी प्रेम झाल्यानंतर त्या ताईंनी सगळे आपल्या मनातले अनुभव कोणाला सांगायचे, कोणाला शेअर करायच्या, म्हणून त्या ताईंनी त्यांच्या सरांना सगळ्या गोष्टी सांगितल्या। नंतर सरांनी त्यांना उपाय सांगितला की पहिल्यांदा आपला जीवन घडवायचं, नोकरीला लागायचं, नंतर तुम्ही तुमचं पुढे अजून जीवन वाढवायचं। आणि त्याच्या आईवडिलांनी पण त्या ताईच्या आवडीचं मुलांसोबत त्याचं लग्न केलं आणि त्या ताईचं जीवन प्रवास अतिशय सुखदायक झाला आणि ह्या ताईंचा जीवन प्रवास मला फार आवडला आणि मला या ताईचा जीवन प्रवास फार आवडला। हा जीवन प्रवास फार छान आहे। धन्यवाद।